नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन भोंडवे सर. आजच्या या सेशन मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपची परीक्षा पार पडली आहे. यामध्ये इंग्लिश मीडियमचा जो पहिला पेपर झाला, इंग्लिश आणि इंटेलिजन्सचा, याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरवर असणाऱ्या प्रश्नांची आणि त्याच्या संभाव्य उत्तरांची आजच्या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहोत. दिलाय आणि प्रश्न विचाराय तुम्हाला, कम्प्लीट द फॉलोइंग कोटेशन बाय चूजिंग वन करेक्ट ऑप्शन. आपल्याला 4 ऑप्शन दिले, त्यातला एक ऑप्शन आपल्याला करेक्ट शोधायचा आहे आणि कोटेशन्स आहेत. पहिला आहे बी स्ट्रॉंग बट नॉट रूड, स्ट्रॉंग आणि रूड, बरोबर. बी काइंड बट नॉट वीक, काइंड अँड वीक. बी हंबल बट नॉट शाय, हंबल अँड शाय, बरोबर. म्हणजे काय व्हा आणि काय होऊ नका असं सांगितलंय. मग ऑप्शन 4 बघा, बी अरोगंट, अरोगंट व्हा असं तर सुचू शकत नाही, त्यामुळे ऑप्शन 1 गेला. बी रूड, रूड व्हा असं कुणी सुचवेल का? नाही, हाही ऑप्शन गेला. बी रूड, परत तिसरा ऑप्शन मध्ये रूड आले, तर तिसरा ऑप्शन पण होणार नाही, कारण आपल्याला कोणीही चुकीचा सल्ला देणार नाही. ऑप्शन नंबर 4 बघा, बी प्राऊड बट नॉट अरोगंट, म्हणजे तुम्ही प्राऊड असा पण अरोगंट मात्र नसा. तर ऑप्शन नंबर 4 हा तुमच्या प्रश्नाचा योग्य पर्याय त्या ठिकाणी आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी प्राऊड बट नॉट अरोगंट असं त्या ठिकाणी उत्तर त्याचं होऊ शकतं. आता आपण काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी जाऊया. पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्हाला विचारलाय, व्हॉट वॉज स्पेशल थिंग ऑफ मेरी कोम. मेरी कोमच्या बद्दल कोणती खास गोष्ट आहे ते तुम्ही विचारले आणि ऑप्शन आपल्याला दिले. हे बघा, पॅसेज वाचूनची उत्तर तुम्हाला मिळणार आहे. त्यातला पहिला ऑप्शन म्हटले मेरी कोम वॉन मेनी मेडल्स, बरोबर. दुसरा ऑप्शन म्हटले मेरी कोम वॉज द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स. तिसरा ऑप्शन आहे मेरी कोम वॉज द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन एशियाड. आणि चौथा ऑप्शन आहे मेरी कोम वॉज नॉट द फर्स्ट फिमेल बॉक्सर टू विन एशियाड. हे बघा, तिने एशियाची स्पर्धा जिंकली नव्हती, त्यामुळे हा विषय सोडून द्या. ऑप्शन नंबर तुमचा 4 गेला. ऑप्शन नंबर 3 पण तुमचा गेला, इथं पण एशियाड आहे, बरोबर. ऑप्शन नंबर 1 आणि 2 मध्ये बघा, मेरी कोम वॉन मेनी मेडल्स, तिने खूप सारे मेडल जिंकले. ही तिची खासियत नाही होऊ शकणार, कारण मेडल तर खूप साऱ्या महिला स्पोर्ट्समन आहेत त्या जिंकतात, बरोबर. तर मेरी कोम वॉज द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स, हा ऑप्शन आपला काय आहे, बरोबर आहे. पहिली अशी भारतीय महिला मुष्टियोद्धा आहे की जिने ऑलिम्पिक्स मध्ये त्या ठिकाणी मेडल भारतासाठी मिळवलं होतं. त्यामुळे मेरी कोमच्या बाबत एक विशेष असणारी गोष्ट, स्पेशल थिंग आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पेज चेंज करायला नाही का? ओके, हा. ओके, तिसरा प्रश्न काय बघा, व्हॉट मेड इझी टू मेरी कोम दो हर कोच वॉज नॉट अलाउड टू अकंपनी. म्हणजे प्रश्न असा आहे की मेरी कोमला फाईट करणं इझी का झालं, जरी तिच्या कोचला, तिच्या प्रशिक्षकांना ऑलिम्पिकच्या स्पर्धामध्ये तिच्या सोबत जाण्यासाठी परमिशन नाकारण्यात आली होती. तर मग 4 ऑप्शन दिले. तुम्ही जर का पॅसेज नीट वाचला तर तुम्हाला सहज उत्तरापर्यंत पोहोचता येईल. पहिला ऑप्शन दिलाय, शी हॅड हॅबिट ऑफ नो कंपनी ऑफ हर कोच, हा ऑप्शन होणार नाही. शी हॅड हॅबिट ऑफ डुईंग होमवर्क, हाही ऑप्शन होणार नाही. दे हॅड ऑलरेडी डन होमवर्क अँड शी वॉज वेल प्रिपेअर्ड, हा तिसरा ऑप्शन तुमचं उत्तर आहे. पॅसेज जर तुम्ही नीट वाचला तर तिला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर तिने अशाच पद्धतीने त्या ठिकाणी दिले. त्यामुळे हा ऑप्शन नंबर 3 जो आहे तो तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. आता रिपोर्ट रायटिंग वरती क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारलेत. पुढचा चौथा प्रश्न आहे, काय म्हटले बघा त्यांनी, चूज 2 करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. द फ्लॉवर अरेंजमेंट एक्झिबिशन वॉज हेल्ड विथ कोलॅबोरेशन ऑफ. 2 ऑप्शन तुम्हाला त्यांनी सांगितले. मग कुणी काय केलंय हे आपल्याला इथं वाचावं लागेल. बरं, फ्लॉवर अरेंजमेंट एक्झिबिशन वॉज हेल्ड ऍट दीपाली हॉल, ऑल्सो नोन एज राणीबंग. इट वॉज द साइट दॅट व्हिजिटर्स विल नॉट फॉरगेट. दिस अरेंजमेंट वॉज ऑर्गनाइज बाय दीपाली हॉल. दीपाली हॉल ऑथॉरिटीजनं ऑर्गनाइज केलाय आणि कुणासोबत केलाय, विथ कोलॅबोरेशन नूतन बाल विकास. मग दीपाली हॉल ऑथॉरिटीज आणि नूतन बाल विकास असे 2 ऑप्शन्स तुम्हाला इथं आपल्याला काय करता येतील, सिलेक्ट करता येईल. मग त्यांनी काय म्हटले, चूज द करेक्ट ऑप्शन. दीपाली हॉल, नोन ऍज राणीबंग आणि दुसरा नूतन बाल विकास, हे 2 ऑप्शन तुमचे इथं अपेक्षित आहेत. कारण नूतन बाल विकासच्या सोबत त्यांनी कोलॅबोरेशन केले दीपाली हॉल ऑथॉरिटीजनं. जे कोणी दीपाली हॉलचे कोणी ऑथॉरिटीज आहेत त्यांनी कुणाबरोबर कोलॅबोरेशन केले, नूतन बाल विकास. मग नूतन बाल विकास आणि दीपाली हॉल ऑथॉरिटीज या दोघांनी मिळून हा प्रोग्राम काय केलाय, अरेंज केलाय. ऑप्शन नंबर 2 आणि 4 हे तुमचं योग्य पर्याय
असणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हटले बघा. एक मिनिट हा, मी तर त्याला घेतो जरासा आणि थोडस मोठं करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी पाहता येईल. चलो रफ करतो मी. आता काय म्हटले बघा त्यांनी, काय म्हटले, अ फ्लॉवर अरेंजमेंट एक्झिबिशन वॉज स्प्रीड. त्याचं उत्तर जर का तुम्ही नोटिशन वाचलं, रिपोर्टमध्ये वाचलं, तर थ्रू आउट द ग्रीन हाऊस अँड वेल केप्ट गार्डन, हे त्याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता 6व्या प्रश्नाकडे या. 6वा प्रश्न काय बघा, वैशाली सेंट मेसेज टू हिज फ्रेंड, ब्रिंग युअर सायन्स बुक टुमारो. हर फ्रेंड रिप्लाइड बाय सेंडिंग मेसेज के. बरोबर. व्हॉट डज इट मीन? हा जो प्रश्न आहे तो शॉर्ट मेसेजवर आहे, SMS वरती आहे. तर के आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपण ओके बद्दल बोलतो. ऑप्शन नंबर 1 6व्या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता पुढच्या पेजवर आपण जाऊया. ओके, हा 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न त्यांनी विचारलाय तुम्हाला. थोडस मोठं करतो मी म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित पाहता येईल. ठीक आहे, चलो. 7वा प्रश्न काय विचार बघा, एम्परर आस्क नॉट वन ऑफ यू कॅन फेस द पंडित आणि फाइंड आउट द मिनिंग ऑफ द नॉन इंग्लिश वर्ड म्हटले. आता समजून घ्या की नॉन इंग्लिश वर्ड यातला कोणता आहे. बरोबर, यातला नॉन इंग्लिश वर्ड कोणता आहे? नॉन इंग्लिश वर्ड आहे पंडित. आता पंडित म्हटलं की आपल्याकडे एक गोष्ट येते, किती लोक विद्वान असतात आणि शिकलेले असतात. मग विद्वान आणि शिकलेले असा कोणता ऑप्शन आहे तुमच्याकडे? इनऍक्टिव्ह होणार नाही, पंडित इनऍक्टिव्ह नसतात नाही का, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा गेला. त्याच्यानंतर दुसरं बघा, ऍक्टिव्ह मॅन. ऍक्टिव्ह आहे पण तो लर्न आहे का, शिकलेला आहे का, तो विद्वान आहे का? ऍक्टिव्ह असणं म्हणजे सक्रिय असणं, हाही ऑप्शन होणार नाही. कॉर्टियर म्हणजे दरबारी लोक, हाही ऑप्शन गेला. मग ऑप्शन नंबर तुमचा काय? 3, ग्रेट लर्न मॅन. त्यांना आपण काय म्हणतो? पंडित असं म्हणतो. त्यामुळं क्वेश्चन नंबर 7चं तुमचं अपेक्षित उत्तर आहे ग्रेट लर्न मॅन, ऑप्शन नंबर 3. आता 8वा प्रश्न बघा, हिज सर्व्हिस टू ट्रायबल पीपल इज सबलाइम मिशन. सबलाइम मिशन. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह इज ऑफ द सेम मिनिंग द वर्ड सबलाइम. सबलाइम या अर्थाचा सेम मिनिंग असणारा वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. सिनोनिम वरती आधारित प्रश्न आहे. सबलाइम याचा अर्थ होतो ग्रेट. सबलाइम याचा अर्थ होतो ग्रेट. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. आता पुढे या. इफ द वर्ड हॉर्स इज रिलेटेड टू फास्टेस्ट देन लॉयन इज रिलेटेड टू. जर हॉर्स हा आपण जर का सर्वात वेगवान प्राणी जर गृहीत धरला तर सिंहाला तुम्ही काय म्हणता? सिंह सगळ्यात धाडसी माणूस आहे. आपण म्हणतो ना कधी ही इज अ लायन, ही इज अ लायन नाही का, तो सिंह आहे. म्हणजे सिंहासारखा काय, तो धाडसी आहे. धाडसीच्या साठी कोणता ऑप्शन आहे? ब्रेवेस्ट. म्हणजे तुमचा ब्रेवेस्ट ऑप्शन नंबर 3 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. बरोबर, ही सगळी संभाव्य उत्तर आहेत. मे बी कदाचित बदल होऊ शकतो, पण फार विशेष काय बदल होईल असं वाटत नाही. क्वेश्चन पेपर तसा सोपा होता. मला नाही वाटत की फार काय अडचण आली असेल मुलांना, पण तरी देखील तर आलीच असेल तर आपण चर्चा त्या ठिकाणी करतोयच. पण आता पेपर झालाय आणि जर तुमचे काही प्रश्न चुकले असतील तर आता त्याला आपण काय करू शकत नाहीत. बरोबर ना. त्यामुळे आपण फक्त अंदाज बांधू शकतो की 25 जे क्वेश्चन्स आहेत त्यापैकी किती क्वेश्चन्स आपल्या बरोबर आले आणि आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात. तसं पाहायला गेलं तर 25 पैकी 25चे 25 क्वेश्चन फार इझिली सॉल्व्ह करण्यासारखे होते. पेपर फार विशेष अवघड असा त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे 50 पैकी 50 मार्क मिळण्याचे चान्सेस या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा क्वेश्चन नंबर 10 आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हटलं बघा, द स्पेशालिटी ऑफ कोलवा बीच इज. कोलवा बीचची स्पेशालिटी विचारली त्यांनी. 2 मिनिट आता फक्त इथं आपण काय करूया, मी हे जे लिहिलेलं आहे रब करतो म्हणजे तुम्हाला नोटीस सगळी वाचता येईल. ठीक आहे. आता इथं बघा काय म्हटले, कोलवा बीचची स्पेशालिटी विचारली त्यांनी आपल्याला. मग कोलवा बीचची स्पेशालिटी काय आहे? हे बघा, कोलवा बीच, इथे कोलवा बीच आलाय बघा. दिस इज कोलवा बीच. काय कोलवा बीच? द ओल्डेस्ट, द लार्जेस्ट अँड द मोस्ट स्पेक्टेक्युलर साऊथ गोवा बीचेस. मग हा ऑप्शन कुठे आलाय का बघा, द लार्जेस्ट अँड द मोस्ट स्पेक्टेक्युलर साऊथ बीचेस. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10, क्वेश्चन नंबर 10. इथं योग्य उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 1 आहे, द लार्जेस्ट अँड द मोस्ट स्पेक्टेक्युलर साऊथ गोवा बीच. हे तुमचं उत्तर अपेक्षित त्या ठिकाणी होतं. चलो आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. पुढच्या पेजवर आपण त्या ठिकाणी आलो आहोत. एक मिनिट. यस,
पुढच्या पेजवर आपण आलोय आणि क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. थोडस लाज करतो मी की जेणेकरून तुम्ही क्वेश्चन नीट वाचू शकाल आणि आपल्याला ते छान त्याचं उत्तर देता येईल. वन इट इज इम्पॉर्टंट टू डायजेस्ट अँड प्रोसीड टू हॉटेल. काय म्हटले बघा, द रिपोर्ट हॉटेल मॅनेजर रिपोर्ट टू टूर मॅनेजर. बघा, ऑन डे 1 पहिल्या दिवशी इट इज इम्पॉर्टंट टू. तुम्ही जर का नोटीस वाचली तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या दिवशी काय करायचं. पहिल्या दिवशी काय करायचंय, रिपोर्ट टू टूर मॅनेजर. रिपोर्टला करायचंय तुम्हाला. टूर मॅनेजर जो कोणी आहे त्याला रिपोर्ट करायचंय. म्हणजे 11व्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 2 तुमचा योग्य उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी आहे. आता बघा, नोटीस फॉर क्वेश्चन नंबर 12 अँड 13. 12 आणि 13 नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला त्यांनी नोटीस दिली. काय म्हटले, बालिका विहार स्कूल 20 जानेवारी 2023 इंटर स्कूल फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सांगितले. An inter-school fancy dress competition is being organized on 26 January 2023 in Bharat Hall. Those willing to take part in the items which our school will be presenting should come for selection on 24th January at 2:30 p.m. in the Bharat Hall. Only class 6 to 12 students are eligible. Dresses should be arranged by participants. वंदना, कल्चरल सेक्रेटरी. आता आपण याचे प्रश्न बघूया. याचे काय बघूयात, प्रश्न बघूयात. ठीक आहे, 13 आणि 12 आणि 13 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हटलं त्यांनी बघा, द ड्रेसेस शुड बी अरेंज बाय. कुणी अरेंज करायचे, पार्टिसिपंट. जे कुणी पार्टिसिपंट होणार आहे त्यांनी ड्रेस अरेंज करायचे. इतका सोपा प्रश्न होता, सहज त्याचं आन्सर येणं शक्य होतं. पुढचा प्रश्न बघा, रीड द नोटीस अँड चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला चॉईस करायचे. काय म्हटले त्यांनी बघा, देर आर 2 कंडिशन्स फॉर द इंटर स्कूल फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. दीज आर नंबर 1 आणि नंबर 2. 2 ऑप्शन आपल्याला शोधायचे. हे बघा, आता बघा, प्रेझेन्स फॉर सिलेक्शन 24 जानेवारी ऍट 12:30 PM इन द भारत हॉल. हा ऑप्शन एक बरोबर वाटते. प्रेझेन्स ऑफ सिलेक्शन ऑन 25th. हा तर नाहीचे, 24th सांगितलंय, इथं 25th म्हणले, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा गेला. बरोबर. तिसरा बघा, क्लास 4 to 11 नाही, 6 to 12 आहे, त्यामुळे हा ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हा तुमच्या 13व्या उत्तराचं योग्य, 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. इथं तुम्हाला हे 2 ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले असतील तर तुमचं उत्तर बरोबर येईल. 2 पैकी 1 बरोबर केला आणि 1 चुकला तरी तुमचं उत्तर चुकीचं दिलं जाईल. ज्यांनी 2 पैकी 2ही पर्याय योग्य पद्धतीने सोडवले त्यांनाच त्याचं क्रेडिट त्या ठिकाणी मिळणार आहे, हे विसरायचं नाही. चला आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 14 म्हटले त्यांनी. काय म्हटले, क्वेश्चन नंबर 14. काय म्हटले बघा, फार प्रश्न सुंदर विचारलाय. तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात येईल काय झालंय. व्हॉट स्टार्ट्स विथ लेटर पी. ज्याची सुरुवात लेटर पी न होते, एंड्स विथ लेटर ई अँड थाउजंड्स ऑफ लेटर्स. लेटर्स म्हणजे काय, पत्र. पत्र कुठे असतात, तो पोस्ट ऑफिस मध्ये. सरळ सरळ पर्याय क्रमांक 4 आहे, पोस्ट ऑफिस. सुरुवात पी न झाली आणि एंड ई न झालाय. सुरुवात पी, एंड ई. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. म्हणजे अतिशय सहजपणे तुम्ही या प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवू शकत होता. आता पुढच्या पेजवर त्या ठिकाणी जाऊया. ओके, चलो. क्वेश्चन नंबर 15. चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हटले त्यांनी. द स्टोरी ऑफ वन्स ओन लाईफ. म्हणजे स्वतःचीच आयुष्याची स्टोरी जर कोणी स्वतःच लिहित असेल तर त्याला काय म्हणायचं नेमकं. इट इज कॉल्ड ऑटोबायोग्राफी. इट इज कॉल्ड ऑटोबायोग्राफी. बरोबर. ऑटोबायोग्राफ नाही, ऑटोबायोग्राफी. ऑटोबिओग्राफी म्हटले इथं म्हटले ऑटोबिओग्राफी, इथं पण म्हटले ऑटोबिओग्राफी. बिओग्राफी हा तर नाही होणार, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. ऑटोबिओग्राफी हा चुकीचा पर्याय आहे. बरोबर. ऑटोबिओग्राफी आणि ऑटोबिओग्राफी हा पण ऑप्शन होणार. इथं स्पेलिंग चुकवले त्यांनी. इथं पण स्पेलिंग चुकले. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 स्पेलिंग मध्ये मिस्टेक केली त्यांनी. बघा, स्पेलिंग मध्ये मिस्टेक केली. इथं बघा, हे स्पेलिंग तुमचं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इज राईट करेक्ट आन्सर. त्यांनी स्पेलिंग चुकून ठेवले सगळ्यांचे आणि तिथं ऑप्शन मात्र एकच दिलाय. तर ऑप्शन नंबर 3 हा तुमचा योग्य पर्यायाचा उत्तर त्या ठिकाणी आहे. निशा कुड नॉट डायजेस्ट आफ्टर वॉचिंग अ बिगर पोटॅटो. 16 नंबरचा प्रश्न फार सुंदर विचारलाय पोरांनो.
तुम्ही जर का लॉजिक लावलं तर ते उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. हे बघा, निशा कुड नॉट म्हटले आणि ऑप्शन काय म्हटलं बघा, बिलीव्ह हर आईज, बिलीव्ड हर आईज, बिलीव्ह हर आईज आणि बिलीव्ड हर आईज, चारही ऑप्शन तुम्हाला सिमिलर वाटतात एकमेक. मग आता काय होईल बघा, हे बघा इथं कुडचा वापर केलाय, त्यामुळे कुडच्या नंतर येणारं तुमचं जे व्हर्ब आहे ते बेस फॉर्म मध्ये असेल, बरोबर. मग जे बेस फॉर्म मध्ये नाही ते काढून टाकू. चौथा ऑप्शन बेस फॉर्म मध्ये नाही, इथं बिलीव्ड म्हटले त्यामुळे चौथा ऑप्शन गेला. तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण बिलीव्ड म्हटले त्यामुळे तिसरा ऑप्शन गेला. आता तुमच्याकडे ऑप्शन नंबर राहिला 1 आणि ऑप्शन राहिला 2. आता 1 मध्ये काय झालंय, बिलीव्हला ईएस सफिक्स लावलाय, बिलीव्ह म्हटले. काय म्हटले, बिलीव्ह. हे बघा, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे कुड, त्यामुळे त्याच्यानंतर येणारं व्हर्ब त्याच्या बेस फॉर्म मध्ये असणार आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये व्हर्ब जर का तुमचं येस कॉर ईएस सफिक्स लागला असेल तर त्याचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. पण मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर जर का व्हर्ब आलं तर ते बेस फॉर्म मध्ये येतं, त्याला येस किंवा सफिक्स सुद्धा लागत नाही. त्यामुळे इथं ऑप्शन नंबर बिलीव्ह हर आईज हा तुमचा बरोबर ऑप्शन त्या ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. इथं जर का तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालं नसेल तर तुम्ही याचा ऑप्शन बरोबर सोडवलेला असू शकतो. पण जर का मिसअंडरस्टँडिंग झाला असेल, घाई केली असेल, पटकन उत्तर सोडवण्याच्या नादामध्ये कदाचित ऑप्शन जर का चुकला असेल तर 2 मार्काचं नुकसान तुमचं होणार आहे. आणि जर तुम्ही शांत डोकं ठेवून या प्रश्नाचा व्यवस्थित विचार केला असेल आणि ऑप्शन नंबर 2 ला जर तुम्ही टिक केला असेल तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता 17 नंबरचा प्रश्न बघा, फाइंड आउट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचे 2 ऑप्शन आपल्याला त्यांनी स्वतः सांगितले. वाक्य काय दिले बघा, हरीश इज अ व्हेरी क्लेवर स्टुडंट, ऑल हिज फ्रेंड्स कॉल हिम. हरीश फार हुशार विद्यार्थी होता, त्याचे सगळे तिला मित्र नेहमी बोलायचे. आता ऍडजेक्टिव्ह शोधायचे. फ्रेंडली ऍडजेक्टिव्ह नाहीये आणि फ्रेंड पण ऍडजेक्टिव्ह नाहीये, त्यामुळे ब्रिलियंट आणि इंटेलिजंट हे 2 तुमचं काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहेत. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 18, आमिष एल्डर ब्रदर हॅज डन MBA रिसेंटली, ऑल फॅमिली मेंबर्स कॉंग्रॅच्युलेट हर. व्हॉट डज MBA मीन? MBA चा अर्थ काय? MBA चा अर्थ होतो मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, MBA. तर तुमचा ऑप्शन नंबर 3 योग्य उत्तर. मास्टर ऑफ बॅचलर ऑफ आर्ट्स नाही, बरोबर. मास्टर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन नाही, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. ऑप्शन नंबर 3 तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. 18 नंबरचा प्रश्न. आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 19 and 20. ठीक आहे, याला रब करतो मी. क्वेश्चन नंबर 19 and 20. चला लक्ष द्या, काय म्हटले बघा, आय डॅश डॅश स्विम अक्रॉस द रिव्हर व्हेन आय वॉज यंग. हा प्रश्न जो आहे पोरांनो तो मॉडल ऑक्झिलरी वरती आधारित आहे. मॉडल ऑक्झिलरी वरती आधारित असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचे. आय डॅश डॅश स्विम अक्रॉस द रिव्हर व्हेन आय वॉज यंग. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी काय करू शकत होतो, अक्रॉस द रिव्हर पोहू शकत होतो. म्हणजे मला इथं काय सेन्स मिळतोय, ऍबिलिटीचा सेन्स मिळतोय. कोणाचा सेन्स मिळतोय, ऍबिलिटीचा सेन्स मिळतोय, बरोबर. मग ऍबिलिटीचा सेन्स कोण दाखवतोय, मे नाही दाखवत, मस्ट पण नाही दाखवत, माइट पण नाही दाखवत, तर कुड हे तुमचं योग्य उत्तर आहे. इथं तुमचा ऑप्शन नंबर काय पाहिजे, 4, कुड. आय कुड स्विम अक्रॉस द रिव्हर व्हेन आय वॉज यंग. या प्रश्नाचं उत्तर मॉडल ऑक्झिलरी व्हर्बशी रिलेटेड आहे. याचे जर का फंक्शन तुम्हाला माहित असेल तर याच्या योग्य उत्तरापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. चला आता 20वा प्रश्न बघूया. पिक आउट द करेक्ट सिंपल स्टेटमेंट फ्रॉम द सिंथेसाइजिंग द गिवन सिंपल सेंटेन्स. आपल्याला काय करायचंय, सिंपल सेंटेन्स, सिंपल स्टेटमेंट शोधायचे, बरोबर. वाक्य काय दिले, द मून रोजेस, द मून रोज, देअर जर्नी वॉज नॉट एंडेड. आता मला सिंपल सेंटेन्स शोधायचे. सिंपल सेंटेन्स जर का शोधायचं असेल ना मुलांना तर पहिलं लक्षात ठेवायचं की सिंपल सेंटेन्स मध्ये कंजंक्शनचा वापर नसतो, कंजंक्शनचा वापर नसतो. बरं, सेंटेन्स याचा अर्थ अर्थपूर्ण आहे. मग असा ऑप्शन शोधा की ज्याच्यामध्ये कंजंक्शन वापरलेलं नाही. हे बघा पहिलं ऑप्शन बघा, द मून रोज अँड, इथे अँडचा वापर केला, कंजंक्शन वापरले, याचा अर्थ हे सिंपल सेंटेन्स नाही. द मून रोज बिफोर द एंड ऑफ द जर्नी, इथं कंजंक्शन वापरलेलं नाही, त्यामुळे हे सिंपल स्टेटमेंट होऊ शकतं. तरी पुढचे ऑप्शन बघून घेऊया. व्हाईल मून वॉज रायझिंग, इथं व्हाईलचा वापर केलाय, हे पण कंजंक्शन आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 पण तुमचं उत्तर होणार नाही. द मून रोज बट, इथं ही बटचा वापर केलाय कंजंक्शन म्हणून, बरोबर. त्यामुळे बट देखील, बटचा वापर असणारा चौथा ऑप्शन सुद्धा तुमच्या उत्तराचा पर्याय असणार नाही. त्यामुळे चौथा ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. द मून रोज बिफोर द एंड ऑफ द जर्नी
हे तुमचं सिंपल स्टेटमेंट आहे, ज्याला आपण सिंपल सेंटेन्स असे त्या ठिकाणी म्हणतो. सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंडची कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर या प्रश्नाचं उत्तर सोडवणं तुम्हाला फारसं अवघड जाणार नाही. आता पुढच्या पेजकडे जाऊया. एक मिनिट, लेट मी एनलार्ज इट. ओके, प्रश्न क्रमांक 21 तुमच्या समोर आहे आणि आपण त्याला काय करतोय, त्याच्या संभाव्य उत्तरांची चर्चा करतोय. फाइंड आउट वन अल्टरनेटिव्ह ऑफ फिगर ऑफ स्पीच अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे काय रे? अँटिथेसिसचा अर्थ होतो टू डिफरंट अपोजिट आयडियाज ऑर वर्ड्स प्लेस बाय साइड बाय साइड. म्हणजे एकाच कवितेच्या ओळीमध्ये दोन परस्पर विरोधी शब्दांचा किंवा कल्पनांचा वापर केलेला असतो. मग बघा ऑप्शन नंबर 1, स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. सिल्वर अँड गोल्डन दोन अपोजिट वर्ड्स आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. बाकीकडे पाहू नका. माय बेस्ट फ्रेंड इज डॅश डॅश हेल्पफुल डॅश डॅश काइंड हार्टेड. बरोबर. आता बघा, माझा जो चांगला मित्र आहे तो आयदर ऑर नाही असू शकतो. तो एक हेल्पफुल आहे किंवा काइंड हार्टेड आहे असं नाही होऊ शकतो. तो हेल्पफुल पण असणार आणि काइंड हार्टेड पण असणार. मग नॉट ओनली बट ऑल्सो चा ऑप्शन बघा, इथं नॉट ओनली म्हणले, इथं सो दॅट म्हटले, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 पण नाही, ऑप्शन नंबर 1 पण नाही. नॉट ओनली बट ऑल्सो तिसरा ऑप्शन तुमचा योग्य पर्याय उत्तर आहे. चौथा ऑप्शन होणार नाही, वेदर ऑर हा होणारच नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर उत्तर आहे. माय बेस्ट फ्रेंड इज नॉट ओनली हेल्पफुल बट ऑल्सो काइंड हार्टेड. फार सुंदर प्रश्न विचारला होता, फसवा प्रश्न होता. जर तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फसणार नाही. आता पुढचा प्रश्न बघा, 23वा प्रश्न. काय प्रश्न विचारलाय 23वा आपण थोडस बघून घेऊया. फाइंड आउट करेक्ट डब्ल्यू टू गेट अंडरलाईन आन्सर. बघा, फाइंड आउट करेक्ट डब्ल्यू क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट दॅन आन्सर. अंडरलाईन केलेला पार्ट उत्तर येईल अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, डब्ल्यू क्वेश्चन शोधायचं आहे. त्यांनी काय म्हटलं बघा, हाऊ डीड अनिकेत सॉल्व्ह हिज सम. इथं बघा तुमचं वर्ब आहे बेस फॉर्म मध्ये, त्यामुळे पहिला ऑप्शन तुमचा गेला. बेस फॉर्म मध्ये असेल तर सिंपल प्रेझेंट असतो. वाक्यामध्ये प्रश्नार्थक वाक्यामध्ये डीड वापरलाय, डीड सिंपल पार्ट दाखवतो, त्यामुळे पहिला ऑप्शन गेला. हाऊ डज अनिकेत सॉल्व्ह हिज सम्स हा ऑप्शन होऊ शकतो बरं का. तरी पुढचे ऑप्शन बघून घेऊया. हाऊ अनिकेत सॉल्व्ह, इथं काय झालंय, सॉल्व्हचा येस प्रत्यय काढून टाकलाय. इथं सॉल्व्हला येस प्रत्यय, बरं मग हाही ऑप्शन होणार नाही, कारण जर का इथं हेल्पिंग वर्ब वापरलं नाही तर सॉल्व्हचं काय व्हायला पाहिजे होतं, सॉल्व्ह व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. त्यामुळे तुमचा ऑप्शन नंबर 3 पण गेला. हाऊ डू अनिकेत, हे बघा सॉल्व्हला येस सफिक्स लागले, त्यामुळे डू चा वापर होणार नाही, त्यामुळे हाही ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट उत्तर आहे. हाऊ डज अनिकेत सॉल्व्ह हिज सम. दिस इज युअर राईट आन्सर. आता क्वेश्चन नंबर 24 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 24 कडे काय म्हटले बघा, फाइंड आउट करेक्ट ऑप्शन ऑफ कंपाऊंड कंजंक्शन. कंपाऊंड कंजंक्शन शोधायचं आपल्याला. कंपाऊंड कंजंक्शन म्हणजे कोणतं कंजंक्शन हो, की जे दोन वेगळ्या इक्वली त्याला आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कंपाऊंड कंजंक्शन म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. शब्द फक्त त्यांनी त्या ठिकाणी बदललाय, बाकी काही केलं नाही. द ट्रेन स्टॉप्ड द पॅसेंजर अलाइटेड. काय म्हणले बघा, नॉट ओनली द ट्रेन स्टॉप बट ऑल्सो द पॅसेंजर अलाइटेड. दुसरा ऑप्शन आहे ऍज सून ऍज द ट्रेन स्टॉप द पॅसेंजर अलाइटेड. द ट्रेन स्टॉप आयदर ऑर पॅसेंजर अलाइटेड. आणि चौथा ऑप्शन. आता आपल्याला कंपाऊंड कंजंक्शन म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ओळखायचे. तुमचं ऍज सून ऍज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे ऑप्शन दुसरा गेला. द ट्रेन स्टॉप आयदर ऑर वापरलंय त्यांनी, आयदर ऑर असं नाही वापरत ना, आयदर डॅश डॅश ऑर असं येतं, तेव्हा ते सोबत वापरलंय, हे कंजंक्शनच होऊ शकत नाही. ठीक आहे, संपला हा विषय. पुन्हा इथे ऍज सूनचा वापर केलाय, तेव्हा चौथा ऑप्शन पण तुमचा गेला. ऑप्शन नंबर 1 नॉट ओनली द ट्रेन स्टॉप बट ऑल्सो द पॅसेंजर अलाइटेड हा तुमचा बरोबर ऑप्शन आहे कंपाऊंड कंजंक्शनचा. कंपाऊंड कंजंक्शनलाच आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्या ठिकाणी म्हणतो. सतत कानावरती आपल्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असा शब्द असतो. एकदम कंपाऊंड कंजंक्शन आल्यामुळे कदाचित मुलं गोंधळी असू शकतात आणि गोंधळल्याच्या अवस्थेत त्यांनी कदाचित चुकीचा पर्याय निवडलेला असू शकतो. शक्यता नाकारता येत नाही. पण ज्या मुलांच्या लक्षात आलंय की कंपाऊंड सेंटेन्स करताना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतात, मग त्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर जर कंपाऊंड सेंटेन्स मध्ये होत असेल तर ते कंपाऊंड कंजंक्शन आहे हे लक्षात आलं असेल तर त्यांनी कदाचित प्रश्न बरोबर सोडवला त्या ठिकाणी असेल. आता आपल्याला शेवटच्या प्रश्नाकडे जायचंय. 25वा क्वेश्चन आपण इथं डिस्कस त्या ठिकाणी करतोय. चला, क्वेश्चन नंबर 25 काय म्हटले बघा,
द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर डू यू लिव्ह, आणि आपल्याला त्यांनी ऑप्शन चॉईस करायला सांगितलंय. द स्ट्रेंजर इन्क्वायर्ड वेअर आय लिव्ह असा एक ऑप्शन आहे. द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर यू लिव्ह असा एक विचारलाय. त्याच्यानंतर द स्ट्रेंजर सेड दॅट वेअर यू लिव्ह, आणि चौथा आहे द स्ट्रेंजर टोल्ड दॅट वेअर यू लिव्ह. आता लक्षात घ्या, तुमच्या रिपोर्टेड स्पीच मधलं म्हणजे डब्ल्यू इन्व्हर्टेड कॉम मधलं जे वाक्य आहे ते डब्ल्यूच क्वेश्चन आहे, बरोबर. त्यामुळे कंजंक्शन म्हणून डब्ल्यूच वर्ड येईल. मग आता इथं बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये कंजंक्शन दॅट वापरले, ऑप्शन नंबर 4 मध्ये पण कंजंक्शन दॅट वापरले, त्यामुळे तिसरा आणि चौथा पर्याय तुमचा गेला, बरोबर. मग आता पहिले 2 पर्यायामध्ये आपण जाऊया थोडस. काय म्हटलंय बघा, द स्ट्रेंजर एन्क्वायर्ड वेअर आय लिव्ड, द स्ट्रेंजर आस्क्ड वेअर यू लिव्ड. आता बघा इथं काय झालंय, तुमचं प्रोनाउन आहे यू, बरोबर. यू मध्ये बदल व्हायला हवा होता, पण दुसऱ्या ऑप्शन मध्ये यू आहे तसंच ठेवले, त्याच्यामध्ये बदल केला नाही. याचा अर्थ प्रोनाउनचा बदल इथं झालाय का, नाही झाला. मग प्रोनाउनचा बदल झाला नसेल तर तुमचा तिसरा ऑप्शन पण गेला, सॉरी दुसरा ऑप्शन पण गेला. ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीनं आज इंग्लिश मिडियमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ग्रामॅटिकल पार्ट वरती जेवढे काही प्रश्न आले इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड, त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण या सेशनमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. मला अपेक्षा आहे की हे सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल. जर उत्तर माझ्याकडनं समजा घाईमध्ये किंवा एक्सप्लेन करण्याच्या नादात चुकीचं गेलं असेल एखादं, तर कमेंट करून मला बरोबर उत्तर नक्की कळवा. सेशन कसं वाटलं त्या संदर्भात तुम्ही कमेंट करा.